So, so let us start with the concepts of the 2.2. Okay. So in the 2.2, we are going to learn about the factorization methods of solving the quadratic equation. So how to solve the quadratic equation? We are going to learn about the various methods of solving the quadratic equation. In that, first method is factorization. After that, we are going to study about the completing square method, and after that we will learn about the formula method. So first of all, we are going with the uh, factorization method. So let us take one example, that is x square plus 5x plus 6 is equal to 0. X square plus 5x plus 6 is equal to 0. So how to solve this type of question? So we are going to factorize this expression. Okay, so this is quadratic equation, as we studied in the last lecture. How to check whether this equation is quadratic or not? We have to check the variable, number of variable in this equation. We have only one variable, that is x, and we have 2 is a degree of the equation. So it is quadratic equation. Now we will start to solve this. We are going to factorize this equation. So factorization करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? पहिले फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं. आपल्याला दोन नंबर शोधायचे. ओके, दोन नंबर शोधायचे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन हे एवढं आलं पाहिजे. 6x स्क्वेअर मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि ऍडिशन किती पाहिजे? 5x पाहिजे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, नीट लक्ष द्यायचंय. आपण हे ऑलरेडी 7, 8, 9 ला स्टडी केलेलं आहे, तरी पण आपण एकदा रिवाइज करतोय. आपल्याला एक नंबर शोधायचा आहे, दोन नंबर शोधायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 6x स्क्वेअर येईल. ओके, पहिले तर नंबर 6 हे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे, हा प्रयत्न आपण करू. तर माझ्याकडे 2 आणि 3 असे दोन नंबर आहेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन 6 आहे. बरोबर आहे ना? आणि त्याच नंबरचं ऍडिशन 5 आलं पाहिजे. म्हणजे जर आपण इथं 2 + 3 जर केलं तर त्याचं ऍडिशन आपल्याला 5 मिळते. पण आपल्याला फक्त नंबरच नको आहेत. म्हणजे 2 × 3 6 येत आहे, बरोबर आहे. 2 + 3 5 येत आहे, बरोबर आहे. पण आपल्याला व्हेरिएबल पण मल्टिप्लिकेशन हे आपलं एक स्क्वेअर आलं पाहिजे. म्हणजे 2x स्क्वेअर × 3x 2x × 3x म्हणजे 6x स्क्वेअर. आणि हेच नंबर आपल्याला इथं लिहायचे, हेच नंबर इथं लिहायचे. म्हणजे 2x + 3x हे 5x येतं. तर आपल्याला परफेक्ट नंबर सापडलेले आहेत. आता हे नंबर एकदा भेटले की आपल्याला काय करायचे? हे नंबर हे इक्वेशन मध्ये आपल्याला लिहायचे. ऍक्च्युली आपल्याला आपण काय करतोय, ही जी मिडल टर्म आहे ना, मिडल टर्म ही स्प्लिट करतोय. मिडल टर्मचे दोन भाग करतोय आपण. ठीक आहे, मिडल टर्मचे दोन भाग करतोय. मग आता मिडल टर्म आपल्याला मिडल टर्मच्या जागी आपल्याला हे दोन जे नंबर्स आपल्याला मिळाले ते लिहायचे. म्हणजे काय करणार आपण? ऍज इट इज लिहायचं. फर्स्ट टर्म ऍज इट इज लिहितोय x स्क्वेअर प्लस मिडल टर्मला स्प्लिट करतोय आपण. मिडल टर्मला स्प्लिट कसं करणार? तर आपल्याला 2x आणि 3x हे आपण त्याच्यामध्ये पुट करणार आहे. 2x प्लस 3x आणि शेवटची टर्म ऍज इट इज लिहिली इज इक्वल टू 0. ओके, आता तुमचं जर लक्ष झालं असेल, मिडल टर्म आपण स्प्लिट केली बघा. मिडल टर्म स्प्लिट झालेली आहे म्हणजे काय? तर x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3x प्लस 6 इज इक्वल टू 0. म्हणजे मिडल टर्म 5x होती आपली. मिडल टर्मला आपण स्प्लिट केलं आणि दोन वेगवेगळे नंबर त्या 5x च्या जागी आपण लिहिले. ओके, आता इम्पॉर्टंट स्टेप आहे. याच्यानंतर आपल्याला त्यानंतर काय करायचं? इथं हा एक ग्रुप बनवायचा आणि हा एक ग्रुप बनवायचा. पहिले दोन जे टर्म्स आहेत, पहिल्या दोनचा एक ग्रुप बनवतोय, लास्ट दोनचा एक ग्रुप बनवतोय आपण. आता ह्याच्यानंतर एकदा ग्रुप बनवले आपण, ग्रुप फॉर्म केल्यानंतर आपल्याला आता पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं की ह्याच्यामध्ये कॉमन काय निघतं हे बघायचं. ओके, कॉमन काढायचं. तर कॉमन म्हणजे काय? अशी गोष्ट की ही दोन्ही टर्म मध्ये अवेलेबल आहे आपल्याला. तर इथं एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्स आहे इथं. एक्स × एक्स, एक्स स्क्वेअर म्हणजे काय असतं? एक्स स्क्वेअर म्हणजे काय? एक्स × एक्स आहे. ठीक आहे, आणि 2x म्हणजे काय? 2 × एक्स असतं. तर आपण एक्स ह्याच्यातून कॉमन काढू शकतो. मग एक्स आपण जर कॉमन काढला तर एक्स कॉमन काढतो म्हणजे ऍक्च्युली डिवाइड करतो आपण.
एखाद्या नंबर मधून एखादा नंबर आपण ज्यावेळेस कॉमन काढतो, कॉमन काढण्याचा अर्थ काय असतो की आपण त्याला डिवाइड करतो. आता कॉमन आपण जर काढला, समजा एक्स इंटू एक्स मधून जर एक्स कॉमन काढला, कॉमन काढतो म्हणजे काय, मी आता सांगितलं आपण डिवाइड करतो. डिवाइड म्हणजे डिवाइड जर केलं मी तर इथं रिमेनिंग काय राहते आपलं, एक्स राहील आपल्याकडे इथं. ओके, प्लस पुढच्या स्टेपमध्ये आपण 2x मधून जर एक्स कॉमन काढला, कॉमन म्हणजे डिवाइड करतो म्हणजे हे कॅन्सल होईल, काय राहील आपल्याकडे 2. ओके, तर एक्स प्लस 2 हे भेटलं आपल्याला. आता हे एक्स प्लस 2 आहे, पुन्हा सेम एक्स प्लस 2 ह्या ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचं, इज इक्वल टू 0 ऍज इट इज लिहिलं आपण. आता विचार करायचा की ही जी सेकंड टर्म आहे, ही सेकंड जी टर्म आहे, ह्या सेकंड टर्म मधून काय कॉमन काढल्यावरती एक्स प्लस 2 हे बाकी राहील, हा विचार करायचा आपल्याला. पहिले तुम्ही एकदा कॉमन काढून घेतला नंबर किंवा व्हेरिएबल, कधी कधी नंबर पण कॉमन घ्यायला लागतो, आपण पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला काही इक्वेशन तसे मिळतील, आपण त्यावेळेस ते डिटेल मध्ये बघूयात. आता इथं आपण फक्त व्हेरिएबल कॉमन काढले. आता व्हेरिएबल ह्या 3x मधून काय कॉमन काढल्यावरती एक्स राहील फक्त, तर 3 कॉमन काढायला लागेल आपल्याला, +3. ठीक आहे, +3 आपण कॉमन काढलं. पुन्हा हे x+2 इथं सेम दिसतं आपल्याला, ते पण आपण कॉमन काढतो, x+2 राहिलं काय, x+3 इज इक्वल टू 0. तर हे फॅक्टरायझेशन आहे. ओके, म्हणजे फॅक्टर्स केले आपण. फॅक्टर्स म्हणजेच काय की दोन, आपण हे बघा एक सिंपल फॅक्टरायझेशन ज्यावेळेस आपण करतो, समजा आपण 10 ला फॅक्टराइज केलं, 10 ला जर फॅक्टराइज केलं तर 10 ला आपण असं फॅक्टराइज करू शकतो 2 into 5. करेक्ट, म्हणजे दोन नंबर आपल्याला भेटले ज्यांचं मल्टिप्लिकेशन 10 आलं, ह्याला 10 चे फॅक्टर्स म्हणतो आपण. हे जे 2 मल्टिप्लाय बाय 5 म्हणजे हे फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, हे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर ते 10 मिळणार आहे आपल्याला. सेम तसंच फॅक्टरायझेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला जे फायनल आन्सर मिळतं, म्हणजे हे आता आपल्याला x+2 आणि x+3 हे दोन फायनल आन्सर मिळाले, म्हणजे ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर आपल्याला पुन्हा हे आन्सर मिळायला पाहिजे किंवा मिळतं. जर आपण केलेले फॅक्टरायझेशन करेक्ट असेल तर आपल्याला हे आन्सर पुन्हा एकदा मिळतं. ठीक आहे, तर अशा टाईपने आपण हे फॅक्टरायझेशन सॉल्व्ह करू शकतो. आता ह्याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकताय. ह्याच्यामध्ये नीट लक्ष द्यायचं. आता फॅक्टरायझेशनचा पार्ट आपण पाहिला तर मग आता x² + 5x + 6 = 0 ह्याचे फॅक्टरायझेशन आपण केलं, फॅक्टरायझेशन आपल्याला भेटलं x+2 आणि x+3 = 0. ठीक आहे, मग आता रूट्स जर ह्याच्या पुढची कधी कधी क्वेश्चन असतो की फाइंड द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता रूट्स कसे फाइंड करणार आपण रूट्स, तर मग हे x+2 x+3 = 0. मग रूट्स म्हणजे काय, तर आपल्याला ह्यालाच पुढे न्यायचंय, म्हणजे x+2 = 0, x+3 = 0. मग आता आपल्याला हा जो डिजिट आहे म्हणजे लेफ्ट हँड साइडला जो +2 आहे तो राईट हँड साइडला घ्यायचा आहे, म्हणजे x = -2 आणि इथेही तसंच x = -3. म्हणजे हे जे दोन नंबर मिळाले आपल्याला x = -2 आणि x = -3, हे दोन जे आहेत हे रूट ऑफ द इक्वेशन आहेत, रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. लक्षात येते का, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, x = -2 आणि x = -3 याला आपण रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. मग रूट्स म्हणजे काय, तर आपण ज्यावेळी हे x = -2 ह्या इक्वेशन मध्ये पुट करू, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पुट करू, आणि x = -3 वेगवेगळे वेगवेगळे करणार आहे आपण, आता करून बघूयात ते. तर x = -2 जर ह्याच्यात पुट केलं तर आपल्याला हे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलं की इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. इक्वेशन सॅटिस्फाय होतं म्हणजे काय होतं, इक्वेशन सॅटिस्फाय होतं म्हणजे काय होतं, तर LHS आणि RHS म्हणजे लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड यायला पाहिजे. आपलं राईट हँड साइडला काय आहे, आपल्याकडे 0 आहे. म्हणजे जर मी x = -2 ह्या इक्वेशन मध्ये पुट केलं, x = -2 ह्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर माझं आन्सर मला 0 मिळायला पाहिजे. ओके, तर आता आपण ते ऍक्च्युली पुट करून बघूया. म्हणजे हे x² + 5x + 6 = 0 ह्या इक्वेशन मध्ये जर आपले हे जे दोन रूट्स मिळाले आपल्याला x = -2 आणि x = -3, हे दोन रूट्स जे मिळाले हे इक्वेशन मध्ये पुट करून बघूया. जर ते पुट केल्यानंतर आपलं जर आन्सर 0 आलं तर म्हणजे आपण फाइंड केलेलं रूट करेक्ट आहे. ओके, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की x = -2 इज रूट ऑफ दिस इक्वेशन. ओके, तर आपण एक आता हे x = -2 पहिले पुट करूया
आणि x इज इक्वल टू -3 नंतर पुट करू. तर x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन आहे. आता x इज इक्वल टू -2 पहिले पुट करू. x इज इक्वल टू -2 पुट करू. तर x च्या जागी -2 टाकतो आपण. -2 स्क्वेअर प्लस 5 -2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता ह्याला सिम्प्लिफाय करू. ओके, ह्याला सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफिकेशन केल्यावरती आपण काय आन्सर येते ते बघू. -2 चा स्क्वेअर किती असतो? -2 चा स्क्वेअर किती? 2 4. -2 चा स्क्वेअर 4 असतो, बरोबर आहे ना? -2 चा स्क्वेअर 4 आहे. आता 5 इंटू -2, 5 इंटू -2 इज -10 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता 4 - 10 किती येतं रे? 4 - 10 -6 प्लस 6 इज इक्वल टू 0. -6 प्लस 6 विल बी 0 इज इक्वल टू 0. आलं का? LHS आणि RHS इक्वल झाले. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल झाले. ह्याचा अर्थ काय होतो? लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल झाले. ह्याचा अर्थ काय होतो? की x इज इक्वल टू -2 इज अ रूट ऑफ दिस इक्वेशन. इज रूट ऑफ दिस इक्वेशन. ओके, म्हणजे सॅटिस्फाय झालं. ह्याला इक्वेशन सॅटिस्फाय झालं असं आपण म्हणतो. आता सेम आपण फक्त नंबर चेंज करणार आहोत. x इज इक्वल टू -3 पुट करू. x इज इक्वल टू -3 पुट करून बघू. आता 0 येते का बघायचं. काय वाटतं तुम्हाला? येईल का 0 येईल का? बघूयात आता आपण करून. x स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. एक्सच्या जागी मगाशी -2 पुट केलं होतं आपण. आता -2 पुट केलं होतं. आता -3 पुट करायचं. x इज इक्वल टू -3. -3 स्क्वेअर प्लस 5 इंटू -3 प्लस 6 इज इक्वल टू 0. -3 चा स्क्वेअर 9. -3 चा स्क्वेअर 9. -5 इंटू 3 15 प्लस 6 इज इक्वल टू 0. 9 - 15 किती येतं? -6 प्लस 6 इज इक्वल टू 0. -6 प्लस 6 किती येतं? 0 इज इक्वल टू 0. म्हणजे दोन्ही केसमध्ये आपल्याला x इज इक्वल टू म्हणजे इथं x इज इक्वल टू -2 टाकल्यावरती पण 0 आलं आन्सर. x इज इक्वल टू -3 टाकल्यावरती पण आन्सर आपला 0 झालं. याचा अर्थ काय होतो? की x इज इक्वल टू -2 and x is equal to -3 are root of this equation. ओके, लक्ष आलं का? समजलं सगळ्यांना?